मित्रांनो, मी आज माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर येथील काही ठिकाणांबद्दल। पुण्याहून इथे जाताना कोयना अभयारण्याच्या प्रदेशातून वाहणाऱ्या कोयना नदीच्या जलसाठ्यामुळे समृद्ध हिरव्यागार वनराईने सुशोभित झालेला निसर्गरम्य परिसर प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊन जातो। या रस्त्याने दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा व त्यातील काही भागात डोंगरावर स्थापित केलेल्या पवनचक्क्या पाहून मन प्रफुल्लित होऊन जातं। यासोबत आपल्याला कोकणातील भव्य शिवसृष्टी पाहण्याचा आनंद पण घेता येतो। इथे शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील अनेक प्रसंग मूर्तिरूपात साकारले आहेत, जे की चिपळूण शहरापासून साधारण 14 किलोमीटर अंतरावर शिवसमर्थगड डेरवन येथे उभारण्यात आलेले आहेत। या गडापासून 32 किलोमीटर अंतरावर अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले कसबा संगमेश्वर या गावात प्रवेश करताच छत्रपती संभाजी महाराजांचे अतिशय सुंदर स्मारक उभारलेलं आहे। ते पाहून पराक्रमी शंभूराजांनी दिलेला लढा डोळ्यासमोर उभा राहतो। याच गावात मुघल लष्करी तुकडीने अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवलेला सरदेसाई वाडा या स्मारकापासून 100 मीटर अंतरावर आहे। संगमेश्वर आणि जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव नेहमी असे। उन्हाळ्यात ते या भागात आल्यावर या सरदेसाई वाड्यातच उतरत असत। विशाळगडाहून रायगडाला जाताना 1 फेब्रुवारी रोजी संभाजी महाराज संगमेश्वराला या वाड्यात मुक्कामाला आले व त्याच वेळेस औरंगजेबाने पाठवलेला मुघल सेनापती मुकरब खान कोल्हापूरहून सैन्य घेऊन माघ वद्य सप्तमी म्हणजेच शुक्रवार 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वरला आला आणि बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना त्याने कैद केले। संभाजी महाराजांना पकडल्यानंतर हा वाडा जाळला आणि गावातली तसेच या वाड्याच्या सभोवती असलेली मंदिरे फोडली, असे उल्लेख सरदेसाई यांच्या कागदपत्रांत आहे। मेनवली दप्तरात सापडलेल्या काही संदर्भात वाड्याच्या चौथऱ्यावर सरदेसाईंनी पुन्हा वाडा बांधला असा उल्लेख आहे। या वाड्याच्या सभोवती असलेली छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मंदिरे आजही त्या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभी आहेत, परंतु त्यांची बिकट अवस्था पाहून मन दुःखी होऊन जातं। या मंदिरांना संवर्धनाची अत्यंत आवश्यकता आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी याच परिसरातील एका ठिकाणाची माहिती देणार आहे। त्यासाठी माझ्या इंस्टा आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।